श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या मनातील प्रकाशमूर्ती माझे सद्गुरू श्री स्वामी समर्थ. आजच्या या भक्तिमय प्रवासात आपण स्वामींच्या चरणी आपले मन अर्पण करतो. जीवनातील प्रत्येक क्षणी मार्गदर्शन करणाऱ्या करुणामूर्ती असणाऱ्या स्वामींना माझा मनापूर्वक नमस्कार. स्वामी समर्थ अवतारी पुरुष, दत्तात्रेयांचे स्वरूप. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाज कल्याण, शिक्षण, परोपकार आणि भक्तांच्या उद्धारासाठी व्यतीत केले. अक्कलकोटच्या पवित्र नगरीत त्यांच्या दर्शनाने हजारो भक्तांचे जीवन बदलले. भक्तांच्या मनातील एक हाक पुरेशी आहे असे स्वामी नेहमी सांगायचे. स्वामींचा संदेश साधा, सरळ आणि जीवन बदलणारा. कर हातात आणि देव हृदयात. ते म्हणायचे, मनुष्याने आळस नको करायला. श्रम करा, परिश्रम करा आणि देवावर विश्वास ठेवा. स्वामींच्या या शब्दांनी आजही अनेकांना मार्ग सापडतात. स्वामी समर्थांच्या भक्तांनी मनोभावी भक्ती केली आणि मनापासून स्वामींना आवाज दिला ना, की स्वामी भक्तांच्या एका हाकेला धावून जातात. त्यांच्या आशीर्वादाने कधी आजार बरा होतो, कधी संसारातील संकट दूर होते, तर कधी हताश मनाला आशेचा किरण मिळतो. मी आजारी असताना स्वामींना मनापासून हाक मारली होती आणि माझ्या एका हाकेवर स्वामी माझ्यासाठी धावून आले होते आणि माझ्यावर आलेलं मोठं संकट टळलं होतं. कारण भक्ताच्या एका अश्रूवर ते धावून येतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या उपदेशात जीवनाला स्पर्श करणारे तत्वज्ञान आहे. शांती हवी असेल तर स्वार्थ सोडा. आनंद हवा असेल तर राग, ईर्ष्या सोडा. श्रद्धा आणि सबुरी हेच सर्वात मोठे अस्त्र आहे. मनात वादळ असेल आणि स्वामींचं नाव जपलं ना, की अंतःकरणाला शांती मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या नावात विलक्षण शक्ती आहे. जेव्हा मन खिन्न होतं ना, तेव्हा श्री स्वामी समर्थ या 4 अक्षरांत अपार समाधान लाभलेलं आहे. स्वामींचं नामस्मरण म्हणजे जीवनातील अंधकारात प्रकाशाची किरण. आपण कुठेही असू, कोणत्याही परिस्थितीत असू देत, संकटात असू देत, स्वामी नेहमी आपल्यासोबत असतात. स्वामींना एक आवाज दिला ना मनापासून, ते स्वामी भक्ताच्या हाकेला नक्की धावून येतात. कारण आपण पडतो, चुकतो, मात्र स्वामींची करुणा त्यामुळे कधीच कमी होत नाही. कारण स्वामी नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्ताचा हात धरून जीवनातील अडथळे दूर करत तेच आपल्याला पुढे नेतात. स्वामींचं नामस्मरण केलं, त्यांना मनापासून आवाज दिला,
की स्वामी सोबत असल्याची चाहूल लागते आणि मन हलकं होतं. डोळ्यातून अश्रू वाहतात, पण तेही आनंदाचे असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना स्वामींचे आशीर्वाद लाभोत हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.